हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमोल कीर्तिकरांना विजय घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा हात, संजय राऊतांचा आरोप। तर वंदना सूर्यवंशीचे फोन तपासावा, संजय राऊतांची मागणी। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल संशयास्पद, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी। नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। कोकणातील जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे संजय राऊत कपाळकरंटे, नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। आमदार बच्चू कडूंचं राज्यामध्ये वसुलीचं मोठं काम, खोक्यांसाठी बच्चू कडू शिंदेंसोबत आले, रवी राणांचा आमदार बच्चू कडू यांच्यावर घणाघात। 20 जागा लढवणार असल्याचं सांगत बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करत आहे, रवी राणांचा बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप। जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार, जयंत पाटलांसोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवार यांच्याकडून पूर्णविराम। राज्यामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची माहिती। संजय राऊतांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती। सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट, सरकारी शिष्टमंडळाकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना उपोषण मागे घेण्याची विनंती, तर लक्ष्मण हाके मात्र उपोषणावर ठाम। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार, राजकीय पक्षांसमोर आमदारांची मतं फुटू न देण्याचं आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता, 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज ठाकरे सहभागी होणार। पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसचा मोठा अपघात, मालगाडीची कांचनजंगा एक्सप्रेसला धडक, अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।